हॅलो वनेकर्स, मी आलेलो आहो वासेकर लेआउट मधल्या ओपन स्पेस मध्ये, जिथंही पुरातन विहीर मला दिसली आणि लोक सांगतात की या विहिरीचा इतिहास खूप जुना आहे. परंतु आपल्या पुरातन वस्तूंची कशा प्रकारे आपण दुर्दशा करू शकतो त्याचं हे अनुपम उदाहरण आहे की ही विहीर पुरातन असून प्राचीन असून सुद्धा या विहिरीकडे कोणाचंही लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही, सरकारचं लक्ष नाही. जुन्या काळी ही विहीर समृद्ध होती, यामध्ये भरपूर पाणी होतं आणि या पाण्यातूनच या परिसरातील लोकांची तहान भागत होती. परंतु आता या विहिरीची अवस्था अतिशय बकाल आणि घाणेरडी झालेली आहे. या विहिरीला तिथून पायऱ्या होत्या, त्या पायऱ्याच्या माध्यमातून आपण विहिरीमध्ये जाऊ शकत होतो. ही फार जुनी गोष्ट नाही, काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यामध्ये या पायऱ्या सुद्धा दिसत होत्या. परंतु सध्या परिस्थिती पाहता ही विहीर अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे. विहिरीतलं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. इथं घाणीचं साम्राज्य आहे, दुर्गंध इथं येत आहे. सगळा कचरा या विहिरीमध्ये टाकला जात आहे. तर आपली पुरातन वास्तू त्याचं जतन करणं आपल्याला येत नाही, ही आपली शोकांतिका आहे. जर सरकारने, प्रशासनाने, जनप्रतिनिधीने लक्ष दिलं तर ही विहीर पुन्हा आपल्या गतवैभवाला प्राप्त करू शकते. परंतु याकडे कोणाचंही लक्ष नाही. ही जी जुने दगड आहे ज्यामध्ये विहीर बांधली होती ती सुद्धा आता हळूहळू नामशेष होत चालली आहे, नष्ट होत चाललेली आहे. नव्या पिढीला या विहिरीबद्दल काहीही माहिती नाही. इथं रात्री बहुतेक दारू पिल्या जाते, इथं बसून वाईट धंदे केले जातात असे इथं पुरावे दिसत आणि संपूर्ण परिसरातील कचरा इथंच आणून टाकला जातो. आणि या विहिरीला एक दरवाजा होता, त्या दरवाजाच्या माध्यमातून या विहिरीमध्ये उतरू शकत होतो. आणि या परिसरातील जुने लोक सांगतात की या विहिरीतून एक रस्ता चंद्रपूरच्या महाकाली मंदिरापर्यंत जातो. महाकाली मंदिर म्हणजे इथून भद्रावती आणि भद्रावतीमधून चंद्रपूर असा गुप्त रस्ता या विहिरीतून निघतो, अशी ही जुने लोक सांगतात. परंतु सध्या आता तो जुना रस्ताही दिसत नाही, विहीरही दिसत नाही. तर हा विहिरीचा रस्ता आहे. इथं पायऱ्या बांधलेल्या आहेत व पायऱ्या सुद्धा आता हळूहळू नष्ट होत आहेत, कारण याकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि समोर अतिशय सुंदर असा दरवाजा आहे. जर याची डागडुजी केली, याला व्यवस्थित स्वरूप दिलं तर अजूनही ही विहीर लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनू शकते. इथं लोक विहीर पाहायला येऊ शकतात, आपल्या नव्या पिढीला दाखवू शकतात की कशा प्रकारचं गतवैभव वणीला लाभलेलं होतं. परंतु त्याची आता अवस्था पहा की अतिशय घाणेरड्या आणि खूपच खराब अवस्थेमध्ये ही विहीर आहे. तिथपर्यंत जाता येते का आपण पाहू. हळूहळू माझ्या मागे या. तर पाय ठेवायला सुद्धा इथं भीती वाटत आहे, कारण कुठला जीव इथं येऊन डसेल काही सांगता येत नाही. संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य इथं आपल्याला दिसून पडते. आता हा रस्ता आहे, या रस्त्यावर जुनी धार्मिक चिन्ह कोरलेली आहे. तिथे एक जुनी मूर्ती आहे व आणि गणपतीची सुद्धा आपल्याला मधात मूर्ती दिसते. म्हणजे इथं धार्मिक स्वरूप या विहिरीला होतं. म्हणजे पूजा करूनच तुम्ही विहिरीला जाऊ शकत होता, विहिरीमधून पाणी आणू शकत होता. त्या विहिरीचं पाणी बहुतेक पूजेला वापरलं जात होतं. तर गोंडकालीन ही विहीर आहे. जुनी चिरेबंदी अजूनही शाबूत आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. जर या विहिरीकडे, या पुरातन वास्तूकडे लक्ष दिलं गेलं तर ही विहीर आपलं गतवैभव पूर्ण प्राप्त करू शकते. हे एक प्रकारचं आकर्षणाचं केंद्र होऊ शकते. लोक इथं येऊ शकतात, नव्या पिढीला जुन्या पिढीमध्ये काय होतं याचा वारसा देऊ शकतात. परंतु अद्यापही कोणाचंही या विहिरीकडे लक्ष नाही. ही विहीर, ही वास्तू आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. अतिशय सुंदर ही वास्तू असेल जुन्या काळी, या बांधकामावरून दिसून येतं. परंतु सद्य परिस्थिती पाहता इथं येणं खूप धोकादायक आहे. तर आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत, परंतु आम्हाला सुद्धा भीती वाटत आहे की आम्ही कुठं चाललेलो आहोत, कारण काहीही इथं दिसत नाही. आणि तो रस्ता पहा, ती विहीर आहे. त्या विहिरीमध्ये या रस्त्याच्या माध्यमातून आपण जाऊ शकत होतो, विहिरीचं पाणी भरू शकत होतं, तिथं आंघोळ करू शकत होतो. परंतु सध्या ही विहीर पूर्णपणे सुकलेली आहे. वर पहा, अत्यंत सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. ही जुनी चिरेबंदी आहे. मूर्त्या कोरलेल्या आहेत, अतिशय पुरातन आणि सुंदर मूर्त्या आपल्याला इथं दिसून पडतात. परंतु जे जतन व्हायला पाहिजे ते जतन अद्यापही या विहिरीचं नाही. आणि विहिरीवर खूप मोठं झाड सुद्धा उगवलेलं आहे आणि हळूहळू याची मुळं या वास्तूला कमजोर करत आहेत. त्यामुळं या विहिरीकडे,
या पुरातन वास्तूकडे, आपल्या ठेव्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, माझ्या माध्यमातून मी जितकं शक्य होतं या विहिरीबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. परंतु जुनी माहिती अद्यापही माझ्याकडे नाही, ऐतिहासिक माहिती नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे माहिती असेल तर मला कळवा. आपण त्या माहितीच्या आधारे पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि शासनापर्यंत पोहोचू, पुरातत्व विभागापर्यंत तो पोहोचू, जेणेकरून या विहिरीचा उद्धार होईल, या विहिरीचं संवर्धन होईल व आपला जो अनमोल ठेवा आपल्या वणीमध्ये आहे त्याचं जतन होईल. तर मित्रांनो बघा, या विहिरीतल्या मूर्त्या कशा भग्नावस्थेमध्ये रस्त्यावर पडलेल्या आहेत. याकडे कुणाचंही लक्ष नाही. अतिशय अनमोल आणि दुर्मिळ ठेवा आहे. ही मूर्ती कुठल्या तरी देवतेची वाटत आहे, कारण मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र दिसत आहेत. परंतु अतिशय दुर्मिळ असा ठेवा दुर्लक्षित आहे, रस्त्यावर पडलेला आहे. सगळीकडे या मूर्त्या पसरलेल्या आहेत, त्यांना खंडित केल्या गेला आहे. या मूर्त्या भग्नावस्थेत आहेत, तुटलेल्या आहेत. परंतु कुणाचंही या अनमोल अशा ठेव्याकडे लक्ष नाही. या मूर्त्यांवर झाडे झुडपं वाढलेली आहे, परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तर वॉटर सप्लायच्या भिंतीला लागून असलेला हा अनमोल ठेवा आता शेवटच्या घटका मोजतो आहे. आणि या विहिरीच्या माध्यमातून आपला इतिहास किती पुरातन होता, किती समृद्ध होता आपल्याला दिसून येते. परंतु हा ठेवा आता नष्ट होण्याकडे चाललेला आहे. त्यामुळं नवीन पिढीला माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक जागी रील काढता, तर या जागेसुद्धा येऊन रील काढा. हा अनमोल ठेवा जगाच्या समोर येऊ द्या.